शेतकऱ्याला कायमच अन्यायग्रस्त अशी वागणूक सरकारकडून अधिकारी वर्गाकडून मिळत असते आणि त्याच्या विरोधातच आपले आदरणीय लंके साहेब या ठिकाणी आंदोलन करत आहेत। लंके साहेबांचा जर पूर्व इतिहास आपण सर्वांनी पाहिला तर एक अतिशय जनसामान्यांसाठी जीवन जगणारं त्यांचं व्यक्तिमत्व। त्यांनी कुटुंबासाठी कमी वेळ दिला परंतु सामान्य समाजासाठी आतापर्यंत त्यांनी वाहून घेतलेला आहे। लंके साहेबांबरोबर त्यांचं अखंड कुटुंबच समाजासाठी आज धडपडतंय, धावतंय, कष्ट घेतंय हे आपण सर्वजण डोळ्याने पाहतोय। म्हणूनच या ठिकाणी लंके साहेबांच्या आंदोलनाला सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आले आहेत। नुसते माता भगिनी तर नाहीच, आमचे दिव्यांग भगिनी सुद्धा समोर गाडी बसून पाठिंबा देत आहेत। म्हणजे हे सर्व लंके साहेबांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पावती आहे। त्यांच्या आंदोलनाला निश्चितपणे यश मिळेल, कारण एकदा का लंके साहेबांनी कुठल्या विषयाला हात घातला तर ते पूर्ण तडीच नेल्याशिवाय ते माघार घेत नाहीत। ही आतापर्यंतची आपल्याला त्यांची ख्याती माहीत आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला पारनेकरांना तर त्यांचं भूषण आहेच, परंतु आता नगर जिल्ह्यातून प्रचंड संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी आलात, या आंदोलनाला पाठिंबा दिला। आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या पारनेर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांच्या वतीने मी या लंके साहेबांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।